देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या राजकारणाला कटशहा देण्याची ताकद असलेला नाही। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात सब कुछ देवेंद्र असं बळकट स्थान फडणवीस यांनी निर्माण करून ठेवलेलं। पण एका लोकसभा निवडणुकीतील अपयशानं फडणवीस 2 पावलं मागे आले। होय, फक्त 2च पावलं, कारण त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठी झेप घ्यायची। म्हणूनच ते मला पदमुक्त करा म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आग्रही आहेत। विधानसभा निवडणुकीत आपली स्ट्रॅटेजी बदललेली असेल असं देखील त्यांनी सूचित केलं। काय असेल फडणवीसांची ही स्ट्रॅटेजी, यावरच आज आपण राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेला महाराष्ट्रातून महायुतीच्या 45 जागा जिंकून आणण्याचा निर्धार केलेला देवेंद्र फडणवीस यांना केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यातही भाजपच्या वाट्याला केवळ 10 जागा मिळाल्या। 2019ला 23 जागा जिंकणारा भाजप एकदम निम्म्यावर आल्याने साहजिकच त्याचे खापर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या फडणवीस यांच्या माथी फुटणार हे स्पष्ट होते। शिवाय फडणवीस यांच्या इच्छेविरुद्ध सांगली, माढा, बीड अशा काही मतदारसंघात उमेदवार देण्यात आले होते। त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या निशाण्यावर जाण्याआधीच फडणवीस यांनी मला कार्यमुक्त करा म्हणून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला। ही एक गोष्ट झाली। दुसरी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत राज्यकारभाराचे शकट हाकताना फडणवीसांच्या नाकीनऊ येत आहेत। त्यातच या दोघांना सोबत घेऊन भाजपला कोणताही फायदा झालेला नाहीये। उलट 2 पक्ष फोडल्याच्या पापाची शिक्षा लोकसभा निवडणुकीत भाजपला भोगावी लागली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे पाप केंद्रीय नेतृत्वाचे असले तरी या पापाचे खापर महाराष्ट्रातील जनतेने फडणवीसांच्या माथी फोडले आहे। याचा आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपल्याला मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने फडणवीस यांना आतापासूनच सावध आखणी करून भाजपचा विजय रथ पुन्हा पुढे हाकायचा आहे। सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष बांधणी करण्याची त्यांची इच्छा असावी हेच यातून स्पष्ट होते। फडणवीस यांनी मला कार्यमुक्त करा म्हणून मागणी करताना यापुढे आम्हाला संरचनात्मक बदल करावा लागेल असे स्पष्ट केले। हा बदल नेमका काय असू शकतो हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। 2019च्या निवडणुकीपर्यंत राज्यातील आघाडी आणि युतीतील सर्व मोठे पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे स्वतंत्र निवडणूक लढले होते। भलेही काही ठिकाणी मित्र पक्षांसाठी कमकुवत उमेदवार देऊन मैत्रीपूर्व लढती झाल्या असतील, पण प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद आजमावत आला। मग निवडणुकीत मिळणाऱ्या यश अपयशाचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रश्नच येत नव्हता। 2014च्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्याचा भाजपला मोठा फायदा झाला होता। भाजपचे 122 आमदार त्यावेळी निवडून आले होते, तर 2019ला शिवसेनेसोबत एकत्र लढल्यानंतर हीच संख्या 105 पर्यंत खाली आली। आणि आता लोकसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे गटाला फायदा झाला, पण भाजपला मोठा फटका सहन करावा लागला। एकत्र लढल्यास विधानसभा निवडणुकीत देखील यात काही सुधारणा होण्याची आशा नाहीये, याची फडणवीस यांना पुरती जाण आहे। शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पक्ष महायुतीत सामावून घेतल्याने लोकसभेला झाला त्यापेक्षा मोठा गोंधळ विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात देखील होणार आहे याचा अंदाज फडणवीस यांना आलाय। त्यामुळे येणारी विधानसभा स्वबळावर लढवावी यासाठीच ते आग्रही असतील, पण त्यासाठी विरोधकांची चालही ते लक्षात घेते। 2014 प्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढले तर भाजप देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करणार नाही। हीच फडणवीस म्हणत आहेत ती स्ट्रॅटेजी असणार। स्वतंत्र लढल्यास भाजपला फायदा नक्कीच होणार, हा 2014चा इतिहास आहे। आता एकत्र लढल्याने काय होऊ शकते याचा अंदाज फडणवीस यांना आलाय। ते सरकारमध्ये राहिले तर शिंदे पवारांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय राहत नाही। म्हणूनच आत्तापासूनच बाजूला राहून स्वबळाची तयारी करण्यासाठीच फडणवीस कार्यमुक्त होण्यासाठी आग्रही असावे। लोकसभेत भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ भाजपवर आली आहे। ही वेळ विधानसभेला येऊ नये यासाठीच फडणवीस आत्तापासूनच सावध असल्याचे या साऱ्यातून दिसते।